नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या सर्वांचे चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा पाहणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नसंच भाग क्रमांक 27। मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि संभाव्य प्रश्न आहेत जे तुम्हाला ग्रामसेवक भरती तसेच बाकी सर्व परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। आणि या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा पाहणार आहोत काही चालू घडामोडी असेल म्हणजेच करंट अफेअर्स, त्याचप्रमाणे GK ज्यामध्ये सायन्स कृषीतांत्रिक प्रश्न असतील किंवा अदर विषय असतील। मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास शेवटपर्यंत पाहायचा आहे, कोणताही प्रश्न आपणास मिस करायचा नाही आहे, म्हणून हा व्हिडिओ आपणास शेवटपर्यंत पाहायचा आहे। मित्रांनो, जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। चला पाहूया आपला आजचा व्हिडिओ। आपला पहिला प्रश्न, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो? लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष लोकसभा सभापती असतो। मित्रांनो, लोकसभाबद्दल सांगायचं झालं तर लोकसभाचं कलम आहे 80 व राज्यसभाचं कलम आहे 81। महत्त्वाचा प्रश्न आहे। चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 2, कोणत्या दोन राज्यांमध्ये तिलारी आंतरराज्य पाटबंधारे हा जलप्रकल्प आहे? मित्रांनो, महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यामध्ये तिलारी आंतरराज्य पाटबंधारे हा प्रकल्प आहे। महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यामध्ये। आपला पुढील प्रश्न क्रमांक 3, राज्यपाल यांना शपथ कोण देतात? मित्रांनो, राज्यपाल यांना शपथ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राज्यपालांना शपथ देतात। आपला पुढील प्रश्न क्रमांक 4, ABO या रक्तगटांचा शोध कोणी लावला? मित्रांनो, ABO या रक्तगटांचा शोध कार्ल लँडस्टर यांनी लावला। मित्रांनो, रक्ताचा कलर लाल का असतो व कशामुळे होतो? जर आपणास माहीत असेल तर उत्तर कमेंटमध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करा। चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 5, एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण आहे? याचं बरोबर उत्तर आहे अरुणिमा सिंह ही एव्हरेस्ट शिखर पार करणारी पहिली भारतीय विकलांग महिला आहे। मित्रांनो, एव्हरेस्ट शिखराची उंची किती आहे याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा। चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यामधील तिलारी पाटबंधाऱ्याची जलप्रकल्पाची क्षमता किती आहे? मित्रांनो, या जलप्रकल्पाची क्षमता 21.93 TMC इतकी आहे। महत्त्वाचा प्रश्न। चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 7, भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला होता? मित्रांनो, याचं उत्तर बरोबर उत्तर आहे मिथेन आयसोसायनेट हा वायू भोपाळ वायू दुर्घटनेत हा वायू बाहेर पडला होता। मित्रांनो, या दुर्घटनेबद्दल सांगायचं झालं तर ही दुर्घटना 4 डिसेंबर 1984 झाली होती। 4 डिसेंबर 1984। चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 8, आंबाबारवा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? मित्रांनो, हे अभयारण्य संग्रामपूर तालुक्यात आहे व बुलढाणा जिल्ह्यात आहे आंबाबारवा अभयारण्य। चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 8, रिक्टर स्केल हे कशाचे तीव्रता मोजण्याचे एकक आहे? मित्रांनो, आपणास माहीत असेल हे रिक्टर स्केल हे भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे। भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केल। चला आपला पुढील नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9, कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशने अफगाणिस्तानवर किती धावांनी विजय मिळवला? मित्रांनो, कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशने अफगाणिस्तानवर 546 धावांनी विजय मिळवला आहे। 564 याचं बरोबर उत्तर आहे 546। चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 10, जगातील सर्वात खोल गर्ता कोणता आहे? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे मरियाना गर्ता जगातील सर्वात खोल गर्ता आहे। मरियाना गर्ता। महत्त्वाचा प्रश्न। चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 12, वर्धा नदीमुळे कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे? मित्रांनो, वर्धा नदीमुळे वर्धा व अमरावती या दोन जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे। आपला पुढील प्रश्न क्रमांक 11, इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? मित्रांनो, इंटरपोलचे मुख्यालय लिओन फ्रान्समध्ये आहे। इंटरपोलचे मुख्यालय
मित्रांनो, इंटरपोलबद्दल आणखी सांगायचं झालं तर इंटरपोलची स्थापना 7 सप्टेंबर 1923ला झाली होती व येथे जे हेडक्वार्टर हे लिओन, फ्रान्स येथे आहे. आपला पुढील प्रश्न क्रमांक 12. होमिओपॅथीचे जनक म्हणून कोणास ओळखतात? मित्रांनो, होमिओपॅथीचे जनक म्हणजेच डॉक्टर हाइनमॅन होय. बरोबर उत्तर डॉक्टर हाइनमॅन. चला आपला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13. घटनेच्या मसुदे समितीचे अध्यक्ष कोण होते? याचं बरोबर उत्तर आहे घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचे शिल्पकार असे सुद्धा म्हटले जाते. डॉक्टर आंबेडकरांनी भरपूर काय केलेलं आहे. त्यांच्याबद्दल आपण जे काय माहिती असेल आपण कमेंटमध्ये उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करा. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 14. कोणत्या देशाच्या अर्थव्यवस्थेत मंदी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे? मित्रांनो, न्यूझीलंड या देशामध्ये मंदी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आपला पुढील प्रश्न. महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? आपणास माहीत असलेली महाराष्ट्रात एकूण 4 कृषी विद्यापीठे आहेत. जर आपणास कृषी विद्यापीठाची नावे माहीत असतील तर कमेंटमध्ये नक्की देण्याचा प्रयत्न करा. आपली एकदा रिव्हिजन होऊन जाईल. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 17. भारताचे पहिले स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती? याचं बरोबर उत्तर आहे INS अरिहंत ही भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी आहे. INS अरिहंत. आपला पुढील प्रश्न. अमेरिकेच्या नासा व भारताच्या इस्रोने कोणत्या वर्षी अंतराळात संयुक्त मोहीम आयोजित करण्याचे जाहीर केले आहे? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत 2024, 25, 26 आणि 27. मित्रांनो, याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आहे. बघूया आपला किती अभ्यास आणि कुठपर्यंत अभ्यास झाला आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 17. मांजरी गोटा ही जात कोणत्या पिकाची आहे? मित्रांनो, मांजरी गोटा ही जात वांगी या पिकाची आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 18. 26 नोव्हेंबर 2018 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर कोणत्या तपास यंत्रणेची स्थापना करण्यात आली? मित्रांनो, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन ब्युरो या यंत्रणेची स्थापना करण्यात आली. 26 नोव्हेंबर 2018 जो मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता त्यासाठी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन ब्युरो याची स्थापना करण्यात आली. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 19. गुरु गोविंद हे शिखांचे कितवे गुरु होते? मित्रांनो, गुरु गोविंद हे शिखांचे 10वे गुरु होते. महत्त्वाचा प्रश्न. हा प्रश्न बऱ्याच वेळा सरळ सेवा पोलीस भरती असेल अशा बऱ्याच प्रश्नामध्ये परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊन गेला आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 20. कोणता देश काळ्या समूहाशी आपली सीमा जोडत नाही? मित्रांनो, बेलारूस हा देश आपली सीमा काळ्या समूहाशी जोडत नाही. बेलारूस. आपला पुढील प्रश्न क्रमांक 21. भारतातील कोणत्या राज्यात रबराचे सर्वाधिक उत्पादन होते? मित्रांनो, केरळ राज्यात भारतातील सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. इलायचीचे राज्य म्हणजेच केरळ राज्य असेही म्हटले जाते किंवा इलायचीची राणी म्हणजेच केरळ राज्य असेही म्हटले जाते. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 22. पेंगॉक लेक म्हणजेच पेंगॉक तलाव हे कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? मित्रांनो, पेंगॉक लेक हे लडाख या केंद्रशासित प्रदेशात आहे. महत्त्वाचा प्रश्न. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी ग्रामसेवक परीक्षेसाठी काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहेत. तसेच कृषी शास्त्राचे भरपूर प्रश्न व व्हिडिओ आपण या चॅनलवरती अपलोड केले आहेत. त्याचसोबत असेच महत्त्वाचे प्रश्न घेऊन आपण काही प्रश्नसंच घेऊन बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत. प्लीज मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, जर चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉनला ऑन करून ठेवा, कारण येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नक्कीच येऊन जाईल. चला पाहूया पुढील प्रश्न. आसाम राज्यात पहिला पाण्याखालील बोगदा कोणत्या नदीखाली उभारला जाणार आहे? मित्रांनो, आसाम राज्यातील पहिला पाण्याखालील बोगदा आहे ब्रह्मपुत्रा नदीवर उभारला जाणार आहे. मित्रांनो, आसाम राज्य कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे? जर आपणास माहीत असेल तर नक्की उत्तर द्या, कारण उत्तर चुकलं तरी चालेल पण प्रयत्न मात्र नक्की करायचा आहे. आपला पुढील प्रश्न क्रमांक 24.
ग्रामसेवक हा किमान पदवीधर असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? मित्रांनो, ग्रामसेवक हा किमान पदवीधर असावा अशी शिफारस बोंगीरवार या समितीने केली होती. ग्रामसेवक हा पदवीधर असावा. मित्रांनो, बोंगीरवार समितीची स्थापना सन 1970 मध्ये झाली. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचे आहे. जर प्रश्न नवीन वाटलास तर नोट डाऊन करत चालायचा आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 25. डाळिंब या पिकांचे जन्मस्थान कोणते? मित्रांनो, डाळिंब या पिकाचे जन्मस्थान हे इराण देश आहे. मित्रांनो, डाळिंबावर पडणारा एकमेव रोग कोणता हे आपणास माहीत असेल तर उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करा. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्र गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे घोषवाक्य काय होते? मित्रांनो, महात्मा गांधी तंटामुक्ती गाव या मोहिमेचे घोषवाक्य म्हणजेच शांततेकडून समृद्धीकडे. आपला पुढील प्रश्न व शेवटचा प्रश्न. दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती? मित्रांनो, दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा म्हणजेच रेगुर मृदा. रेगुर मृदेला काळी मृदा असे म्हटले जाते. या मृदेमध्ये कापसाचे पीक हे चांगले येते. मित्रांनो, दख्खनचा पठाराचा आकार हा त्रिकोणी आहे. चला मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण पुढील अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.